नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 8 मार्च शुक्रवार रोजी शिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांची विधिवत पूजा केल्याने भगवान आपल्यावर प्रसन्न होतात. वर्षातील ही सर्वात मोठी महाशिवरात्र आहे. या दिवशी भगवान शंकर हे सूक्ष्म रूपात शिवलिंगामध्ये हे अवतरलेले असतात आणि यामुळेच आपण महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत, उपवास, त्यांच्या उपासना, काही सेवा ह्या करायच्या आहे. त्याचप्रमाणे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी काही उपाय केले तर हे उपाय देखील आपल्याला 100% रिझल्ट देऊन जातात. इतकं महत्त्व या महाशिवरात्रीला आहे आणि या महाशिवरात्रीमध्ये महादेवांच्या पूजेला आहे. तुम्ही जर का महादेवांची पूजा ही मनोभावे, भक्तिभावाने, श्रद्धेने केली तर बघा महादेव हे नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला तुमची कुठली इच्छा पूर्ण करायची असेल तर बघा या दिवशी आपल्याला नंदीच्या कानामध्ये हे 2 शब्द बोलायचे आहे. बघा तुमची इच्छा ही लगेच पूर्ण होईल. आपण प्रत्येक महादेवाच्या मंदिरात बघतो, महादेवाच्या मंदिरात नंदी हा असतोच. भोलेनाथांसोबतच त्यांचं वाहन नंदीच्या पूजेलाही आपल्या ह्या धर्मात खूप महत्त्व आहे. प्रत्येक शिवालयात महादेवासमोर नंदीची मूर्ती ही असतेच. महादेवाच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजा करणे आवश्यक मानले गेले आहे. तुम्ही जर का महादेवाच्या मंदिरात जात असाल, महादेवांचं दर्शन घेत असाल आणि नंदीचं दर्शन घेत नसाल तर बघा तुम्ही महादेवांचं दर्शन घेऊनही काही उपयोग नसतं. तुम्हाला महादेवांबरोबरच नंदीचंही दर्शन घ्यावं लागतं, तरच तुमच्या या उपायाचं किंवा या दर्शनाचं फळ तुम्हाला हे मिळत असतं. महादेवाचे नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे. नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक आहे. त्याचे एक रूप म्हणजे महेश, ज्याला आपण बैल देखील म्हणतो. मंदिरात शिवाच्या पूजेबरोबरच नंदीची पूजा केली पाहिजे, अन्यथा भगवान शंकरांची पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होत नाही, अशी एक भावना आहे. धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असत तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे आणि म्हणूनच तेव्हापासून लोक शिवाऐवजी नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलतात. नंदी हा शिव दरबाराचा द्वारपाल देखील मानला जातो. त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवांपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच नंदीच्या कानामध्ये आपल्याला आपली इच्छा ही बोलायची असते, म्हणजे ती शिवापर्यंत पटकन पोहोचते आणि आपली इच्छा ही पटकन पूर्ण होत असते. तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवांचं दर्शन घ्यायचं आहे, महादेवांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला नंदीचं दर्शन घ्यायचं आहे. महादेवांची पूजा झाल्यानंतर नंदीचं दर्शन घ्यायचं. नंदीसमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. नंदीसमोर आपल्याला फळं अर्पण करायची. नंदीची आपल्याला त्या दिव्याने आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला नंदीच्या कानामध्ये इच्छा सांगायची आहे. आता ही इच्छा सांगायच्या अगोदर आपल्याला हे 2 शब्द बोलायचे आहेत. बघा हे 2 शब्द बोलून तुम्हाला इच्छा सांगायची आहे. नंदीच्या डाव्या कानामध्ये आपल्याला इच्छा बोलायची आहे, तरच आपली ही इच्छा पूर्ती होते. नंदी समोर फुलं, फळे, प्रसाद इत्यादी भेटवस्तू दिल्यानंतर आपल्याला नंदीच्या डाव्या कानामध्ये बघा आपल्या दोन्ही हातांनी आपलं तोंड आणि कान हे झाकून घ्यायचं, म्हणजे आपली इच्छा ही कोणालाही ऐकायला जात नाही आणि इच्छा ही आपल्याला जास्त मोठ्याने बोलायची नाही, ती आपल्याला गुप्त ठेवायची असते. सर्वात अगोदर तुम्हाला हरी ओम असं बोलायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमची इच्छा ही बोलायची आहे. बघा असं केल्याने तुमची इच्छा ही महादेवांपर्यंत पटकन पोहोचते आणि तुमची इच्छा ही लवकर फलित होते. तुम्ही जर का महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर महादेवांना जर का तुमची इच्छा सांगत असाल तर ती इच्छा तुमची कधीच लवकर पूर्ण होणार नाही. परंतु तुम्ही जर का नंदीच्या कानामध्ये अशा पद्धतीने 2 शब्द बोलून इच्छा बोलत असाल तर तुमची ही इच्छा पटकन महादेवांपर्यंत पोहोचते आणि यामुळे तुमची इच्छा ही लवकर पूर्ण होते.
तर तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला आवर्जून तुमची इच्छा ही नंदीच्या कानात बोलायची आहे. तुमची कठीणातील कठीण जी इच्छा असेल, जी इच्छा रखडलेली असेल, पूर्ण होत नसेल अशी इच्छा तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीच्या कानामध्ये आवर्जून बोला. इच्छा बोलताना हरी ओम हे 2 शब्द तुम्हाला अगोदर बोलायचे आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, पहिल्यांदा आलेला असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.